हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 17 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सखी आणि कान्हाने चक्क घरातील सरकारचा फोटो भिंतीवरून खाली उतरवायचं ठरवलं. पण सरकार काही त्यांना असं करू देणार नाहीये. सरकारने यासाठी नकार दिला. तर सखीने चक्क सरकारबरोबर पाणीपुरी कॉम्पिटिशन करायचं ठरवलं. जो जास्त पाणीपुरी खाईल त्याचा फोटो घरात राहील आणि जो हरेल त्याचा फोटो रस्त्यावर फेकला जाईल. अशी कॉम्पिटिशन, असं चॅलेंज या दोघींमध्ये लागलंय. मग आता कोण जिंकणार, सखी का सरकार? कोण सगळ्यात जास्त पाणीपुरी खाणार आणि भिंतीवर कोणाचा फोटो लटकणार? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा हा आपल्या रूममध्ये म्हणजे सखीच्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये येताच त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. सखीबरोबर या रूममध्ये आपण किती आनंदाचे क्षण घालवलेत हे सगळं त्याला आठवतं. तेवढ्या सखी रागारागात तेथे येते आणि कान्हा म्हणतो, बेबी सरकार, आज किती दिवसांनी आपण या रूममध्ये आलोय ना, पण पुढे काही तो बोलणार इतक्या सखी कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारते. त्याचं मुस्काटच फोडते. कान्हाला जबर धक्का बसतो. सखी त्याला जाब विचारते, तुझी हिंमत कशी झाली मला किस करण्याची? कान्हाला आठवतं की बाहेर सगळ्यांसमोर त्याने सखीच्या गालावर पप्पी दिली होती. मग सखी त्याला जाब विचारते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या कमरेला हात लावून मला स्वतःजवळ ओढण्याची? कान्हाला सुद्धा खूप राग आलेला असतो, पण तो शांतपणे सगळं ऐकून घेतो. पण सखीने त्याच्या थोबाडीत मारली याचं त्याला दुःखही होत असतं. सखी त्याला जाब विचारते, कबीर, आपण या घरामध्ये नवरा बायकोचं नाटक करतोय. मी फक्त माझं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुला या घरात आणलंय. आपण दोघे खरे नवरा बायको नाही आहोत. मी तुला माझा नवरा नाही मानत. मग माझ्याशी अशी जवळीक साधण्याची तू हिंमतच कशी केली? कबीरला खूप वाईट वाटतं, पण तो काही बोलत नाही. सखी त्याला ठणकावून सांगते, काल जेव्हा मी तुझ्या घरी आले, तुझ्या आईकडे आणि आजीकडे तुला मागितलं, तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की माझी एक अट आहे जी तुला मान्य करावी लागेल, आणि तरीसुद्धा तू असं केलंस. कान्हाला आठवतं की काल रात्री जे आपल्याला नव्हतं दाखवलं गेलं. मग कान्हा सखीला विचारतो, सांगा तुमची अट काय? आणि मग सखी ही कान्हाला आपली अट सांगते, जरी मी तुझी साथ मागत असेल तरीसुद्धा आपल्यामध्ये एक डील असेल. मी तुला माझा नवरा मानत नाही. आपण त्या सगळ्यांसमोर नवरा बायको असल्याचं, आपल्यातील वाद मिटल्याचं नाटक करणार. पण जेव्हा आपण बेडरूममध्ये जाऊ तेव्हा तुझा आणि माझा काहीच संबंध नसेल. माझ्यापासून दूर राहायचं, माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा नाही, एवढं लक्षात ठेव. आणि जर तुला ही अट मान्य असेल तरच आपलं हे डील होईल, नाहीतर हे डील मी करणार नाही. कान्हा सखीला म्हणतो, कसं आहे ना बेबी सरकार, मग एक ह्युमन सायकोलॉजी असते. आपण ज्या गोष्टीला नाही 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 म्हणतो ना, तीच गोष्ट पुन्हा 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 करण्याची आपली इच्छा होते. आणि तुमचंसुद्धा तसंच होतं आहे आणि माझंसुद्धा तसंच होणार आहे. तुम्ही मला स्वतःपासून कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला ना, तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम समोर येणारच, उफाळून येणारच, आणि त्यात मी काहीच करू शकत नाही. मला जर तुम्ही आवडणार असाल तर मी हो म्हणणारच. माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेम येणार असेल तर ते येणारच. मला तुमच्या जवळ येण्याची इच्छा झाली तर ती होणारच, आणि मी त्याला नाही अडवू शकत. आणि तुम्हीसुद्धा मला नाही विसरू शकत. आता जरी तुम्ही मला म्हणालात की मी तुला नवरा मानत नाही, आपल्यात कोणता संबंध नाही आहे, मी तुझा नवरा नाही, तू माझी बायको नाही, पण असं नाही होत. कारण शेवटी मी तुमचा कान्हा आहे, तुम्ही माझी सखी आहात, आणि मीच तुमचा हाफ चड्डी आहे. हे सगळं ऐकून अपर्णा हसू लागते. तर सखी चिडून म्हणते, कान्हा, तुला काय वाटतं, असं गोड गोड बोलून शब्दांचे खेळ खेळून तू मला म्हणू शकशील? तर नाही, असं नाही होणार. माझी ही अट आहे आणि तुला ही अट मान्य करावीच लागेल. आणि मग तेव्हा कान्हा सखीची ही अट मान्य करतो. सखी कान्हाला जाब विचारते, विसरलास का काल रात्रीची अट? कान्हाला खूप वाईट वाटलेलं असतं. सखी दरवाजा उघडा आहे त्यामुळे दरवाजा बंद करून घेते आणि मग कान्हासमोर येऊन त्याला ठणकावून सांगते, कान्हा, आपण या घरात सगळ्यांसाठी नवरा बायको आहोत, पण तू माझ्या जवळ यायचं नाहीस. आता जे काही केलं ते करायचं नाही, एवढं लक्षात ठेव. कान्हाला सुद्धा राग आलेला असतो आणि कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम,
मला मान्य आहे, मी जे काही केलं ते तुम्हाला आवडलं नाही, पण मी सुद्धा कबीर किर्लोस्कर आहे आणि मी सुद्धा तुम्हाला चॅलेंज देतो की आज तुम्ही ज्या गालावर माझ्या थोबाडीत मारली, त्याच गालावर तुम्ही स्वतः उद्या किस कराल. हे ऐकून सखीला खूप राग येतो. सखी चिडून म्हणते, इन युअर ड्रीम्स मी असं कधीच करणार नाही. नाना म्हणतो, ठीक आहे ना, मी सुद्धा कबीर किर्लोस्कर आहे आणि हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे की उद्या हे होणारच, तुम्ही स्वतःहून माझ्या त्याच गालावर किस करणार. सखी चिडून म्हणते, हे कधीच शक्य नाही, कधीच होणार नाही. आणि तेवढ्यात कुणीतरी दरवाजा नॉक नॉक करतं. कान्हा हा दरवाजा उघडतो तर किरण आणि जान्हवी आलेले असतात. जान्हवी म्हणते, अरे वा, चांगली प्रगती आहे. घरात आल्या आल्या लगेच दरवाजा लॉक आणि लैला मजनूचा रोमांस सुरू. सखी खूप चिडते तर कान्हा लाजतो. कान्हा म्हणतो, आता खूप दिवस झाले होते ना आणि लाडक्या बायकोपासून दूर होतो, मग जुना बॅकलॉग भरून काढत होतो. किरण आणि जान्हवी हसू लागतात. सखी खूप चिडते. कान्हा विचारतो, काय बायको? आणि मग सखी कान्हाचा हात हातात घेते, कान्हाच्या जवळ जाते आणि म्हणते, काय करताय? असं सगळ्यांसमोर नवरा बायकोचं बोलायचं नसतं. तर किरण म्हणतो, सगळ्यांसमोर कोठे? येथे फक्त आम्हीच आहोत ना, आमच्यासमोर तर तुम्ही बिनधास्त बोलू शकता. आणि तेवढ्यात किरणच्या लक्षात येतं की कान्हाचा गाल लाल झालाय. किरण विचारतो, कान्हा हे काय? कान्हा विचारतो, काय? किरण म्हणतो, नाही, गाल खूप लाल झालाय तुझा. काय झालंय सांग सांग. कान्हा म्हणतो, अरे वा, ओळखलंस मित्रा. मला माहीत होतं या जगात मला सगळ्यात जास्त कुणी ओळखत असेल तर तो फक्त तू आहे आणि शेवटी तू मला ओळखलंसच, पकडलंस तू. सखी मॅडम सांगा, माझा गाल लाल काय? सखी हसू लागते. जान्हवी हसू लागते. कान्हा म्हणतो, नाही सांगायचं का? थांबा, मीच सांगतो. सखी त्याला डोळे दाखवते. कान्हा म्हणतो, फटकन. सखी विचारते, काय? कान्हा म्हणतो, फटकन सांगा की हा माझा गाल लाल कसा आहे. सखी कान्हाचा हात हातात घेते आणि म्हणते, काय बोलतोयस कान्हा? असं नाही सांगायचं नवरा बायकोच्या सिक्रेट गोष्टी. नवरा बायकोत काही सिक्रेट गोष्टी असतात ना. जान्हवी म्हणते, नाही नाही, आम्हाला तुम्ही सांगू शकता, आम्ही तुमचे बेस्ट फ्रेंड आहे ना. बेस्ट फ्रेंडमध्ये काही सिक्रेट नसतं. सांगा सांगा, काय कान्हाचा गाल लाल? सांग बरं सखी लवकर. सखीचा नाईलाज होतो आणि ती विचार करते, आता जर मी या सगळ्यांना सांगितलं की मी कान्हाच्या कानफडीत मारली आहे तर आमचं सिक्रेट सगळ्यांना कळू शकतं. आता मला खोटं सांगावं लागेल. आणि मग सखी सर्वांना सांगते, ते बाहेर कान्हाने मला सगळ्यांसमोर किस केलं ना, म्हणून येथे रूममध्ये आल्यावर तो रिटर्न गिफ्ट मागत होता, म्हणून मग मी दिलं त्याला रिटर्न गिफ्ट. हे ऐकून कान्हा, सखी, जान्हवी, किरण सगळे खूप खुश होतात. किरण म्हणतो, हा ते तर आहे, आमचा कबीर आहे ना, रिटर्न गिफ्ट घेण्यामध्ये, वसूल करण्यामध्ये चांगला तरबेज आहे, एक्सपर्ट आहे. कान्हा आणि सखी खुश होतात. जान्हवीला असते. मग किरण म्हणतो, जाऊ द्या, जोक चेष्टा मस्करी सोडून द्या, पण तुम्ही दोघे असेच नेहमी एकत्र राहा, खुश राहा, आनंदात राहा, कारण तुमच्या दोघांच्या एकत्र येण्याने सरकार पडणारे एवढं लक्षात ठेवा. सखी म्हणते, तेच तर पाडायला मी येथे आली आहे. आता या घरामध्ये मी सरकारची कोणतीही मनमानी सहन करणार नाही. सरकारची मनमानी आता कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. आणि त्याची सुरुवात मी करणार आहे सरकारचा भिंतीवरचा फोटो खाली उतरवण्यापासून. आज नंतर या घरात भिंतीवर सरकारचा फोटो असणार नाही. हे ऐकून किरण, कान्हा, जान्हवी खूप खुश होतात की सखी आता शांत बसणार नाही आहे, सरकारला एकानंतर एक दणके देणार आहे. आणि मग थोड्या वेळानंतर रात्र होते आणि कान्हा चक्क सरकारचा फोटो भिंतीवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करतो. सरकार खूप चिडते आणि म्हणते, हिम्मतसुद्धा करू नकोस माझ्या फोटोला हात लावण्याची, नाहीतर तुझे ते हात मुळासकट उखडून फेकून देईन. सरकारचा हा रुद्रावतार पाहून घरातले सगळे खूप घाबरतात, पण सखी घाबरत नाही. सखी म्हणते, सरकार, जिचे हात स्वतःच दगडाखाली आहे ती दुसऱ्याचे हात मुळासकट उपटून टाकण्याची भाषा करतीये. सरकार चिडून विचारते, तू माझ्याशी बोलतेस का? माझे हात दगडाखाली नाहीये. तू या घरात राहायला आलीस याचा अर्थ तू खूप मोठं काहीतरी युद्ध जिंकलंय असं होत नाही. अजूनही या घराची मालकीन, या एम्पायरची मालकीन मीच आहे. तू या घरात राहू शकते, पण तुला कोणते अधिकार द्यायचे की नाही, तुला प्रेम द्यायचं की नाही, मान द्यायचा की नाही, हे मला कुणीही सांगू शकत नाही. वकील साहेबांचं बोलणं तुम्ही ऐकलं नाहीस का? आणि
तू मला बोलतेयस? एकदा जा आरशात जाऊन स्वतःचं तोंड पाहून ये. स्वतःला आरशात पाहिलं ना मग तुला दिसेल की तू किती गरीब आहेस, दरिद्री आहे आणि माझ्यासमोर बोलण्याची तुझी लायकी नाही आहे ना, एवढं लक्षात ठेवायचं. सरकारचा रुद्रावतार पाहून सखीला खूप राग येतो. सरकार सखीला आणखीन 4 गोष्टी सुनावते. तुला आणखीन एक गोष्ट दिसेल की तू किती मोठी बिनडोक आहेस. अशी बिनडोक मुलगी जी स्वतःच्या आईला सुद्धा ओळखू शकली नाही. 12 वर्ष मी तुला फसवलं. एकदा नाही तर त्यानंतर पुन्हा एकदा फसवलं. या घरात तुझी खरी आई असताना सुद्धा तुला फसवलं. इतकी मोठी बिनडोक आहेस तू. आणि तुला अक्कल शिकवायला ना तुझा बाप होता ना तुझी आई होती. खरी आई नव्हती. मी तर होतेच. आणि त्या दोघांना मी तुझ्या नजरेसमोर संपवलं. तरी तू माझं काही वाकडं करू शकली नाही. अशी भिकार चोट घाबरट मुलगी आहेस तू. हे सगळं ऐकून सखीला खूप राग येतो. कान्हा पुढे येऊन म्हणतो, सरकार, सखी कशी आहे ना हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आणि कमीत कमी आरशाच्या बाता त्या व्यक्तीने करू नये जिच्या चेहऱ्यावर खोटा मुखवटा आहे. दुसऱ्याला आरसा दाखवण्याच्या आधी स्वतःच्या चेहऱ्यावरचा खोटा मुखवटा बाजूला करून स्वतःचा खरा चेहरा आरशात पहा, मग या बड्या बड्या बाता मारा. सरकारला खूप राग येतो. कान्हा म्हणतो, जाऊ द्या, ते सगळं सोडा. आज तुमचा फोटो भिंतीवरून उतरणारच. असं म्हणून कान्हा जोरात शिट्टी वाजवतो. 2 माणसं येतात. त्यांच्या हातात एक भली मोठी फ्रेम असते. ही फ्रेम ते सरकारच्या फोटोखाली ठेवतात. सरकार या फोटोकडे पाहत असते आश्चर्याने की यामध्ये नेमका कोणाचा फोटो आहे, कोणाची फोटो फ्रेम आहे. आणि मग कान्हा पुढे जातो आणि या फ्रेमवरचं कपडा बाजूला करतो. तर हा चक्क सखीचा फोटो असतो. एका वेगळ्याच लुकमध्ये, एकदम रॉयल लुकमध्ये. जसा सरकारचा रॉयल लुकमध्ये फोटो असतो अगदी तसाच हा फोटो पाहून सरकार आणि नंदाला जबर धक्काच बसतो. तर परशुराम, मीनाक्षी, कान्हा, सखी खूप खुश होतात. नंदा घाबरून म्हणते, येड्यांची जत्रा मेली. अगं मनस्विनी, सुधर सुधर, नाहीतर ही सखी ना तुला खरंच घराबाहेर काढेल एक दिवस. हातात कटोरा घेऊन भीक मागावं लागेल आपल्याला. काहीतरी कर लवकर. सरकार नंदाकडे रागारागाने पाहते. आणि मग कान्हा हा नंदाला म्हणतो, काय नंदा मावशी, आवडला की नाही फोटो? एकदम रॉयल लुक आहे की नाही? आता हा फोटो मी भिंतीवर लावणार, सरकारचा फोटो उतरवणार. कान्हा पुढे जातो तर सरकार चिडून म्हणते, नाही, माझ्या फोटोला हात लावायची हिंमत करायची नाही, बिलकुल काही करायचं नाही. कान्हा म्हणतो, काय सरकार, करू द्या ना, भारी वाटेल ना. सरकार चिडून म्हणते, नाही. कान्हा म्हणतो, ठीक आहे, आपण आहे ना आता एक काम करूया, आपण एक गेम खेळूया. या गेममध्ये जो कोणी जिंकेल तो नक्कीच हे काम करेल. जो जिंकेल त्याचा फोटो भिंतीवर राहील. जो नाही जिंकणार, जो हरणार, त्याचा फोटो नाही राहणार. सरकारला खूप राग येतो. सखी म्हणते, वा कान्हा वा, ही भारी आयडिया आहे, मला आयडिया आवडली. कॉम्पिटिशन करूया. जो जिता वही सिकंदर. जो जिंकेल त्याचा फोटो भिंतीवर, नाही जिंकला त्याचा फोटो बाहेर. सरकार खूप चिडते आणि म्हणते, हा काय पोरकटपणा आहे, कंटाळा आलाय मला तुमच्या बालिश खेळांचा. जेव्हा ती तेजस्विनी या घरात होती तेव्हा सुद्धा हेच होत होतं. तेव्हा आपण काय काय खेळ खेळलो, कॅरम खेळलो, लपंडाव खेळलो, लिंबू चमचा खेळलो, हे सगळे खेळ खेळत बसलो. आणि आता सुद्धा तेच करायचं आहे का? कोणतेही खेळ खेळण्याची गरज नाही आहे, हे सगळं होणार नाही. कान्हा म्हणतो, घाबरलात वाटतं तुम्ही. आणि काय नंदा मावशी, तुम्ही तुमच्या या मनस्विनीला लहानपणी खेळ खेळायला नाही शिकवलं का? शिकवलं असतं तर त्या आज अशा घाबरल्या नसत्या. तर नंदा म्हणते, नाही शिकवलं म्हणजे? शिकवलं. अरे लहानपणी खूप खेळ खेळायची ती, दिवसभर खेळतच बसायची, शाळेचं तोंड पाहत नव्हती. सरकारला खूप राग येतो. नंदा म्हणते, आणि फक्त खेळायची नाही, जिंकायची सुद्धा. येड्यांची जत्रा मेली. ए मनस्विनी, खेळून दाखव बरं सगळे खेळ. अरे हे पोरं सोरं तुला काय हरवणार आहे, तूच जिंकशील, खेळ खेळ. सरकार म्हणते, ठीक आहे, काय खेळ आहे सांगा. तर सखी म्हणते, ए पाणीपुरीचा सेटअप लाव रे. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सखी म्हणते, सरकार, आपल्या दोघींमध्ये पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन होईल आणि जो कोणी सगळ्यात जास्त पाणीपुरी खाईल तो या खेळाचा विनर होईल आणि त्याचाच फोटो या भिंतीवर लटकवणार. सरकार हसू लागते आणि म्हणते,
मला असं वाटायला लागलं होतं की तुझ्यात 1% अक्कल आली आहे, पण तू स्वतःच तो गैरसमजसुद्धा पुसून टाकला. 1% नाही, तुझ्यात काहीच अक्कल नाही आहे. एक नंबरची बिनडोक आहेस तू, बिनडोक. अगं, असा फालतू खेळ कधी कुणी खेळतं का? पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन अशी आयडिया ना फक्त तुझ्याच डोक्यात येऊ शकते. दुसरं कुणी असा विचार करू शकत नाही. कान्हा पुढे येऊन म्हणतो, काय झालं सरकार? फालतू आयडिया आहे ना, आणि तुम्हाला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स आहे. मग का घाबरताय? करा ना पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन. पाहूया कोण जिंकतं येते. सरकार चिडून म्हणते, मी नाही घाबरत, पण मी तर आधीच जिंकली आहे. हरणाऱ्याचं काय? आपण हरणाऱ्यासाठी सुद्धा काहीतरी ठेवायला पाहिजे ना. या कॉम्पिटिशनमध्ये जो कुणी हरेल त्याच्या फोटोवर पाणीपुरीची चटणी फेकली जाईल आणि तो फोटो घराबाहेर फेकून देण्यात येईल. सखी म्हणते, मान्य आहे. सरकार म्हणते, वी विल सी. थोड्या वेळात आपण कॉम्पिटिशनसाठी भेटूया. आणि मग थोड्या वेळाने सरकारने चक्क नंदाचा गळा दाबलेला असतो. नंदाला खूप त्रास होतो. सरकार चिडून म्हणते, तू पुढे पुढे का बोलतेस? तुला आगाऊपणे बोलायला कुणी सांगितलंय? मला अक्कल शिकवायची नाही. नंदा म्हणते, अगं मारून टाकतेस का? सोड मला, सोड. आणि सरकार तिचा गळा सोडते. नंदा चिडून म्हणते, अगं आई आहे ना तुझी, आणि माझी मान मोडली असती. मानेचं हाड तर आहे ना. हाय हाय, ठीक आहे. अगं, मी तुला अक्कल शिकवत नव्हते, पण ते आजचे पोरं सोरं तुला चांगली धमकी देत होते म्हणून मी बोलले. सरकार खुर्चीवर जाऊन बसते. नंदा तिला म्हणते, तू खरंच घाबरली आहेस का? सरकार म्हणते, सरकार कधीच घाबरत नाही, पण आता सखी मात्र घाबरणार. आणि इकडे परशुराम आणि मीनाक्षी सखी आणि कान्हाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की सरकार वाघीण आहे, वाघीण, तिच्या वाकड्यात जाऊ नका. तर सखी चिडून म्हणते, सरकार वाघीण असेल ना तर मी सुद्धा दुर्गा आहे आणि तिला संपवल्याशिवाय राहणार नाही. कान्हा म्हणतो, ए होईना बात. तर मीनाक्षी सखीला समजवण्याचा प्रयत्न करते. सखी बाळा, ती सरकार आहे, सरकार, आणि सरकार काही पण करू शकते. तिने माझ्या पोटातील बाळाचा जीव घेतलाय, मला कधी आई होऊ दिलं नाही, त्यामुळे मला तुझीबद्दल भीती वाटते. परशुराम म्हणतो, हो खरंय सखी, ती सरकार काही पण करू शकते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून काय फायदा आहे? तर सखी ही परशुराम जवळ येते. परशुरामचा हात हातात घेते आणि म्हणते, काका, एकदा स्वतःची अवस्था पहा. काय होतास तू आणि काय झालायस तू? सरकारने तुला पायपुसणं करून टाकलंय. मीनाक्षी काकूची अवस्था सुद्धा वेगळी काही नाहीये, आणि आयुष्यभर असं जगण्यापेक्षा लढून वीर मरण पत्करलेलं बरं ना. आणि मी सुद्धा तेच करतीये. परशुरामला हे पटतं. परशुराम म्हणतो, खरंय मीनाक्षी, सखी एकदम बरोबर बोलतीये. सखीने जो विचार केलाय ना तो अगदी योग्य आहे. पण सखी, सरकार ही कॉम्पिटिशनसुद्धा सरळ मार्गाने जिंकणार नाहीये. नक्कीच तिचा काहीतरी डाव असेल, हे लक्षात ठेव. सखीला सुद्धा ही गोष्ट पटते. आणि इकडे सरकार नंदाला सांगते, तुला काय वाटलं मी सरळ मार्गाने ही कॉम्पिटिशन जिंकेल? एकतर सरळ मार्गाने काहीच करता येत नाही, कोणतंच युद्ध जिंकता येत नाही, हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे मी वाकड्या मार्गानेच ही कॉम्पिटिशन जिंकणार. नंदा म्हणते, तुला एक सांगू का, मी ना आता म्हातारी झाली आहे, त्यामुळे तुझं हे कोड्यातलं बोलणं मला बिलकुल कळत नाही. जे काही सांगायचं आहे ना ते स्पष्टपणे सांग. तर सरकार म्हणते, स्पष्टपणे सांगू, ठीक आहे. असं म्हणून सरकार ही तिच्या एका कपाटाजवळ जाते. ड्रॉवरमधून एक बाटली काढते आणि नंदाला सांगते, ह्या काही गोळ्या आहेत, तुला सखीच्या पाणीपुरीच्या पाण्यात या सगळ्या गोळ्या टाकायच्या आहेत. आणि एकदा का त्यामध्ये या सगळ्या गोळ्या गेल्या की मग सखीला खूप जास्त त्रास होईल आणि आपल्याला तेच करायचं आहे. नंदा विचारते, हे मी करायचं का? सरकार तिला विचारते, प्रॉपर्टीतला हिस्सा हवाय ना? नंदा म्हणते, हवाय ना. ठीक आहे, मीच जाते. नंदा ही बाटली घेते आणि हॉलमध्ये येते. हॉलमध्ये पाणीपुरीचा सेटअप तयार करून ठेवलेला असतो. आणि मग नंदा त्यातील एका टेबलवर एका बाजूमध्ये जे पाणीपुरीचं पाणी असतं त्यात या सगळ्या गोळ्या टाकून देते आणि मग नंदा तेथून निघून जाते. इकडे थोड्या वेळानंतर घरातील सगळे हजर झालेले असतात. सरकार, सखी, कान्हा, परशुराम, मीनाक्षी, नंदा सगळे तेथे असतात. आणि आता थोड्याच वेळात कॉम्पिटिशनला सुरुवात होणार असते आणि सरकार तिच्या ठरवलेल्या जागी बसणार. इतक्यात कान्हा तिला थांबवतो आणि विचारतो, हे काय, म्हणजे
तुम्ही आधीपासून ही जागा ठरवली आहे का? तुम्ही येथेच बसणार? तर सखी विचारते, का हो सरकार, काही प्लॅन आहे का तुमचा की तुम्हाला त्याच ठिकाणी बसायचं आहे? कॉम्पिटिशन आहे ना, मग कॉम्पिटिशनमध्ये असं ठरवलेलं नसतं आपण कुठे बसायचं, काय आधी करायचं, त्यासाठी टॉस करायला पाहिजे. कान्हा म्हणतो, हो बेबी सरकार, एकदम भारी आयडिया. आणि मी टॉससाठी एक स्पेशल कॉईनसुद्धा आणला आहे. एकीकडे नाव सखी, दुसरीकडे नाव सरकार. सखी खूप खुश होते आणि सखी ही कान्हाकडे पाहते, तर कान्हा सरकारकडे पाहतो. सरकार घाबरून मनात विचार करते, अरे देवा, जर सखीने टॉस जिंकला आणि ती माझ्या बाजूने येऊन बसली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कान्हा विचारतो, काय झालं सरकार, मनात काही भीती आहे का, काही धाकधूक सुरू आहे का? सरकार चिडून म्हणते, टॉस उडव. आणि मग कान्हा टॉस उडवतो आणि हा कॉईन पकडतो. तो कॉईन उघडतो तर सखी खूप खुश होते, कारण ती टॉस जिंकलेली असते. सरकारमध्ये मला दाखव. कान्हा तिला दाखवतो तर सखी टॉस जिंकलेली असते, त्यामुळे सरकारचा चेहराच पडतो. सखी आणि कान्हा खूप खुश होतात. कान्हा सखीला पुन्हा जवळ घेतो. सखी त्याच्याकडे रागारागाने पाहते, तर कान्हा म्हणतो, मिशन मिशन. त्यामुळे सखी गप्प बसते आणि स्माईल करते. तर नंदा मनात विचार करते, आत्ता खरी मजा येईल. सखीची वाट लागली तर सखीची, नाहीतर या मनस्विनीची वाट लागलेली पाहायला मजा येईल. माझा गळा दाबते ना, आता तिला होणारा त्रास पाहून मला भारी वाटेल, असा विचार करून नंदा खुश होते. आणि मग सखी ही विचार करत असते, कोठे बसू, इकडे बसू का तिकडे बसू? सरकार खूप घाबरते. आणि मग सखी ही सरकारला म्हणते, सरकार, माझं मन आहे ना तुमच्या एवढं छोटं नाही आहे, तुम्ही कोत्या मनाचे आहात, पण माझं मन खूप मोठं आहे. आणि चला, तुम्हाला मी एक अप्पर एज देते. आज तुम्ही हा टॉस जिंकलाय असं समजा, तसं तर टॉस मीच जिंकली आहे, पण मी तुम्हाला संधी देते. तुम्ही ठरवा की तुम्हाला कोठे बसायचं आहे, या बाजूने बसायचं आहे की त्या बाजूने बसायचं आहे. आता हा निर्णय तुमचा आहे. हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो की सखी असं का करतीये. आणि सरकार मनातल्या मनात विचार करते, सखी, हा मोठेपणा आहे ना तुला खूप महागात पडणार आहे, तुला म्हणजे तुझ्या पोटाला खूप महागात पडणार आहे. असा विचार करून सरकार खुश होते, कारण आता सरकारकडे संधी आहे, कोठे बसायचं, इकडे की तिकडे. आणि सरकार तिच्या ठरलेल्या जागी बसणार आणि सखीला त्रास होणार ही पाणीपुरी खाऊन, असा सरकारचा प्लॅन आहे. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेतला आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सखी ही घरात आल्यापासून वेगळंच वागतीये, तिच्यातील कॉन्फिडन्स हा पाहण्यासारखा आहे. आणि आता तर तिने चक्क भिंतीवरचा सरकारचा फोटो उतरवण्याचं ठरवलं आहे. या भिंतीवर असलेला सरकारचा हा फोटो म्हणजे सरकारच्या साम्राज्याचा ध्वज आहे, की जोपर्यंत या भिंतीवर सरकारचा फोटो आहे तोपर्यंत या घरावर सरकारचं राज्य चालणार. त्यामुळे हा फोटोच खाली उतरवायचा आणि सरकारचं सरकार पडलंय, सरकारचं साम्राज्य उद्ध्वस्त झालंय असं सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे. पण सरकार एवढ्या सोप्यात ते होऊ देणार नाही आहे, कारण हे सगळं सरकारच्या नावावर आहे. सरकार या प्रॉपर्टीची मालकीने, त्यामुळे सरकार असं काहीच होऊ देणार नाही. त्यात सखी आणि कान्हाने चक्क सरकारबरोबर पाणीपुरी कॉम्पिटिशनचं चॅलेंज लावलं आहे, की जे कोणी जास्त पाणीपुरी खाईल त्याचा फोटो या भिंतीवर लागणार. मग सखी तर पाणीपुरी खाण्यामध्ये चॅम्पियन आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा संधी मिळते तेव्हा सखी पाणीपुरी खाते. पण सरकार मात्र एकदम हेल्थ कॉन्शियस आहे. ती फक्त फळं, उकडलेल्या भाज्या असं चांगलं चांगलं हेल्दी खाते. तिला पाणीपुरी खायची सवय नाही आहे. पण सरकारने चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे. मग पाणीपुरी जास्त कोण खाणार, सरकार की सखी? कोण कॉम्पिटिशन जिंकणार आणि कोणाचा फोटो भिंतीवर लागणार? कारण सरकार कोणतीही कॉम्पिटिशन सरळ मार्गाने जिंकत नाही. सरकारने सखीच्या पाणीपुरीच्या पाण्यात काही गोळ्या मिक्स केल्या आहेत, ज्यामुळे कदाचित सखीला त्रास होऊ शकतो, पोटदुखी होऊ शकते, उलट्या जुलाब यांचासुद्धा त्रास होऊ शकतो. पण आता सखीने टॉस जिंकूनसुद्धा सरकारला संधी दिली आहे की तुम्हाला कोठे बसायचं ते तुम्हीच ठरवा. मग सरकार तिच्या मनाच्या जागेवर बसली तर सखीला त्रास होऊ शकतो, ती कॉम्पिटिशनसुद्धा हरेल आणि मग त्यानंतर तिची तब्येतसुद्धा बिघडणार असंच दिसतंय. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी
आणि सरकार या दोघींमध्ये पाणीपुरी कॉम्पिटिशनला सुरुवात होईल. सरकार तिच्या ठरवलेल्या जागीच बसणार, सखी तिच्या समोर बसेल आणि मग एकानंतर एक दोघी पाणीपुरीवर ताव मारतील. एकीकडून सखी खात असेल, दुसरीकडून सरकार खात असेल, पण सरकारसुद्धा कमी नाही आहे. पाणीपुरी म्हटलं की दोघींच्याही तोंडाला पाणी सुटलंच. दोघी एकानंतर एक पाणीपुरी खात असतील, पण अचानक एक पाणीपुरी खाता खाता सखीला ठसका लागणार, तिला खूप त्रास होणार. सरकारला असं वाटेल की मी ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या गोळ्यांच्या प्रभावामुळेच सखीला त्रास होतोय की काय. मग आता यामध्ये नेमकं कोण हरणार, कोण जिंकणार, कोणाचा फोटो भिंतीवर आणि कोणाचा घराबाहेर, हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.